आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया। माझ्या विधानाची मी खेद व्यक्त करतो, नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। माझ्या राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्या विधानाचा मी खेद व्यक्त करतो, नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांनी माफी मागितली तर मी कानाला धरून माफी मागेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे कशाची पैदास आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। जरांगेंनी छगन भुजबळ, मुंडे बंधू आणि भगिनी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणी मनोज जरांगे कधी माफी मागणार असा सवाल देखील वाघमारे यांनी उपस्थित केला आहे। शिव फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल। परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे। मी बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो। त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं आणि कुठेतरी हे समजावून घ्यावं।